आज माझ्या घरी माझा मामा येणार आहे. मामा म्हणजे आता काय सांगाय तुम्हाला, लय अतरंगी, लय म्हणजे लय अतरंगी. हा, माझ्या मामाला बघितलं ना, माझ्या बापाची ना तळ पाय जाग मस्त का जाते पार. इतका चिडतो माझा बाप माझ्या मामाला बघितल्या, काय सांगाय तुम्हाला आता. पण मला माझा मामा लय आवडतो बर का. हा, काय करायचं, मामा बाच्याचं नातं आहे प्रेमाचं. तो मामा आज माझ्या घरी येणार आहे मला भेटायला. हा, लय दिवस झाला आला नाही आमच्याकडे तो. चला तर मग बघू बाबा आणि आई कसं स्वागत करतात माझ्या मामाचं. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं बरं का नक्की. हा, आणि लाईक बी करा आणि जमलं तर शेअर बी करा. चला तर मग बघू मामाचं स्वागत कसं होतंय ते. गोट्याचे पप्पा, हो गोट्याचे पप्पा, ऐकलत का? ऐकतोय. अगं लग्न झाल्यापासून तू आता ऐकतोय आता. लाज बी वाटत नाही तुला, बायकोच्या ताटा घालचं मांजार. ह्या कार्ट्याने तर बापाची इज्जत फार मातीत मिळवली. नुसतं बायको म्हणून तसं करायचं. अहो बाबा, तुमच्यासारखं नशीब नसतं सगळ्यांचं. हे म्हातारड तर अजून माझा एक शब्द ऐकत नाही. अहो, मार्केटला जावा. हा, 2 किलो मटण, हा, आणि 1 किलो चिकन घेऊन या. का ग, आज काय वाढदिवस आहे का तुझ्या बापाचा? काय काय म्हटला? थांबा, आले बाहेर आले. काय हो, काय म्हटला? कुठं काय म्हटलो मी? ह्या लागलं माझा मेव मेव कराय. सासूबाई, तुम्ही जरा ग बसा. काय उगाच मध्ये मध्ये बोलत जाऊ नका नवरा बायकोच्या. अगं पण तुला झालं काय एवढं तन तन करायला? माझा भाऊ येणार आज, श्याम्या. हा, म्हणून म्हटलं 2 किलो मटण आणि 1 किलो चिकन घेऊन या. तर हे काय म्हणतय, बापाचा वाढदिवस आहे का माझ्या? अगं मग बरोबरच आहे ना. हा, 2 किलो मटण आणि 1 किलो चिकन कोण खात असतं का? माझा भाऊ खातो, तुम्हाला काय प्रॉब्लेम? अगं तुझा भाऊ आणि तुझं खानदान अख्खं दुष्काळी आहे, दुष्काळी. तुझा भाऊ येणार आहे बाई. अरे देवा. अगं सुनबाई, तू तुझ्या भावाला गावाच्या बाहेरच भेटत जा. इथं आमचा पाटील घराणा आहे, पाटील घराणा. आणि तुझा भाऊ बेवडा सगळ्या गावात इज्जत झाला तो आमची. बघा आता कोणीच तिच्या गोष्टी करायला लागले. अरे म्हाताऱ्या, स्वतः मोशाला जातो ढोसायला आणि पौर्णिमेला घरी येतो, तर तुमच्या घराण्याची इज्जत कुठे जाती? तू मात्र संग जरा नीट बोल. नीट बोल काय नीट बोल? हा, आणि काय हो, माझ्या खानदानाला दुष्काळी म्हणता वय? अहो तुमचं तर खानदानच भिकारी आहे. आणि काय हो सासूबाई, मला म्हणता तुझ्या भावाला गावाच्या बाहेर भेट म्हणून. गावाच्या बाहेर भेटायला तो काय माझा बॉयफ्रेंड आहे वय? ते तसलं न कर तुम्ही करत असाल. सुनबाई, अय सुनबाई, जरा थोबड सांभाळून बोल तुझं. हा, सासू संग बोलते तुझ्या. अरे म्हातारड्या, इतके दिवस झालं ऐकून घेते, लयच बोलतात तुम्ही मला. सुनबाई, अय सुनबाई, अगं बाई गप की जरा. कशाला टिव 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 करायला लागली टिटवी आणि? गप बस म्हणजे काय गप बस? हा, एवढ्या दिवसांनी माझा भाऊ घरी येणार आहे, तर तुम्हाला साधं 2 किलो मटण आणताय ना भाई? आणि तुमची लेक म्हैस महिन्यातून 2 चक्रा मारते. हा, तर आली की आण चिकन, आण मटण. हा, तेव्हा ना एवढा बारीक विचार करत तुम्ही. अगं पण तुला मटण नाही कोण नाही म्हटलंय का? हा, पण 2 किलो मटण 1 किलो चिकन एवढं कोण खातं का? माझा भाऊ मर्याईच्या नवसाच आहे, मर्याईच्या. हा, म्हणून त्याला 2 किलो मटण लागतं खायला, कळलं का? मर्याच्या नवसाचा नाही, बेवडा आहे बेवडा. म्हणून असं गुरावानी खातो रानटी कुठला. होय का आता? अरे देवा, काय बोलायला लागलाय तुम्ही. वा 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 वा. तुमचं म्हातार परवा दिवशी एवढी ढोसून आलं, डुकराचं मटण खाऊन आलं, तेव्हा नाही तुम्हाला कळलं वय? सुनबाई, अय सुनबाई, माझ्या खाण्यापिण्याविषयी बोलत जाऊ नकोस. मी खातो पितो ते माझ्या पैशाचं खातो. हा, दुसऱ्याच्या घरी जाऊन नाही खात 2-2 किलो मटण. अरे म्हाताड्या, मला माहिती आहे हा केस स्टेट तू खाण्यापायीच फुकली आहे. तुमचं कसं झालंय माहितीये का? पाटील घराणा आणि डोंगराला हात पुराणा. बाळ्या, ए बाळ्या, अरे काय झालंय बघ, का शिप्पी सळ्यावानी करायला? अगं मला तू एक गोष्ट खरं सांग. हा, तुझ्या घरी तुझा भाऊ खरंच 2 किलो मटण खातो का ग?
नाही माझ्या घरी नाही खात हो. गेल्या वेळेस मला फोन करून म्हणाला, दाजी मटण खायला या मटण. आणि निम्म्या रस्त्यात गेलो तेवढ्यात आला त्याचा फोन, दाजी मटण घेऊन या मटण म्हणे, गावातलं दुकान बंद झालंय. तरी मी म्हंटल जाऊ दे, 1 किलो मटण घेऊन गेलो. त्यातलं बी अर्ध तुझ्या आईने काढून ठेवलं आणि अर्धच बनवलं. त्यात बी सगळं मटण मटण तुझ्या भावाने खाल्लं आणि रस्ता माल दिला. अहो काय बोलताय हो, माझा एकुलता एक भाऊ आज येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही माझ्या संग एवढं भांडायला लागलाय वय. अगं तुझा भाऊ येणार आहे म्हणून नाही भांडत. तुझा भाऊ आहे ना असा आतरंगी आहे ना, काय सांगायचं आता. तुझा भाऊ म्हणजे अवघड जागी दुखणे, अवघड जागी दुखणं, सांगता बी येत नाही आणि लपवता बी येत नाही. बाद झालं आता. अजिबात माझ्या भावाला काय बोलायचं नाही. आला वाटतं बेवडा मेवना. बघ जा दार उघड. आला वय रे श्यामे तू. ये बाळा ये. कशी आहेस तायडे, बरी आहेस ना? मी बरी आहे श्याम्या, तू कसा आहेस? मी पण बराच म्हणायचं तायडे, आता काय करायचं. का रे काय झालं? काय नाही जाऊ दे. दाजी कुठे म्हणायचं. या मेवणे बुवा या, आम्ही हितच आहे. काय मग मेवणे बुवा, बस वगैरे सगळं व्यवस्थित भेटलं ना? अहो दाजी, आपण कुठे बसनी येत असतं वय, हा? आपला जोडीदार आलता मोठी गाडी घेऊन सोडवायला. आता ह्या नक्कच सांगू भाड्याची रिक्षा करून आलोय म्हणून. मोठ्या गाडीने आला वय. बर मला म्हणला असता तर आपली गाडी पाठवली असती की आणायला. काय मस्करी करताय माझ्या भावाची? अगं मस्करी नाही करत, लाडका मेवणा आहे माझा बेवडा. अहो दाजी, आता दारू सोडून दिली मी. किती दिवस झाला का तुम्हाला माहित नाही वय? आत्तीच्या मारी असं आहे वय. ऐ ती फ्रीज मधली आणली टिल्लू ना बाहेर फेकून दे, कुणाला नाही तर कुणाला दे गोरगरीबाला. आता तुझा भाऊ तर काय पेत नाही. हा काय म्हणला दाजी, टिल्लू आणली वय? आणि मग ते सांग काय मटण बिटण काय आणलं काय तुम्ही? घ्या, आत्ताच म्हणला होता ना दारू सोडली म्हणून. अहो दाजी, आता तुम्ही एवढी प्रेमाने आणल्या, कसं काय तुमचं मन दुखायचं बरं? अरे माकड तोंड्या, रिक्षाचं भाडं दिसल माझं. अरे रिक्षावाल्या, तू आतमध्ये कसा आला रे डायरेक्ट? कसं आलो म्हणजे? माझ्या रिक्षाचं भाडं द्या. आईला आतमध्ये येऊन गप्पा मारत बसलाय. ताई तुझ्याकडे पैसे आहेत का ग सुट्ट? माझ्याकडे सुट्टच नाही ग. सुट्ट नाही का पैसेच नाही? हो, तुम्ही माझ्या भावाची अशी 4 चौघात काढू नका बर का. अग 4 चौघात काढायला तुझ्या भावाला आहे का? असे मस्त पैकी बोकड दाढी वाढून आलाय आणि त्याला रिक्षाचे पैसे द्यायला नाही वय. अहो दाजी, माझ्याकडे सुट्ट पैसे नाही, द्या ना पैसे. किती किरकिर करता हो, मेवना दारात नाही आला तूच. धर बाबा धर, तुझं पैसे धर. बायको कमी होती म्हणून मेवना आलाय आता मला लुबडायला. धन्यवाद साहेब. अरे पैसे नव्हतं तर आधीच आले सांगायचं. हा पार त्याला आतमध्ये यायला लावला होय तू. तुम्ही का बहीण भाऊ ना कधी सुधारणारच नाही. आम्ही सुधारायचं का नाही ते आमचं बघू, तुम्ही सुधारा पहिलं. बरं ते जाऊ दे, आता किती दिवस आहे ही ब्यात? काय दाजी, अहो आत्ताच आलो तुमच्या घरात, पाय बी नाही ठेवला, असं बोलता होय मला? अरे तू त्याच लायकीचा आहेस. आला वय सुनबाई, आला वय तुझा भाऊ? होय आला. आता किती दिवस आहे म्हणायचं सॉरी? मी वय, मी आहे आता 8-10 दिवस राहीन म्हणतो. गोट्या कुठे गेलाय माझा बाचा? दिसना झालाय घरात. गोट्या शाळेत गेलाय शाळेत. तो काही रिकाम टेकड आहे का तुझ्यासारखा? अहो माझ्यासारखाच त्यो, माझाच बाचा आहे. हा अरे माझा नातू आहे, माझा नातू. हा तुझ्यासारखा नाही तो. जाऊ देव बाबा, कुठं त्याच्या नादी लागता? अय गोट्याची आई, जेवाय वाढ तुझ्या भावाला, दमून आला असेल त्यो. नाही मी गोट्या आल्यावर जेवतो. हा तवर बसतो जरा टीव्ही बघत. आता नक्कीच ह्या महिन्यात लाईट बिल जास्त येणार.